नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेत खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आता घडत आहे. इथे आता काव्य आणि पारचं लग्न आहे, पण रम्या त्यामध्ये अडथळा आणणार हे नक्कीच. त्यामध्येच गुरुजी आता लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी घरी आलेले असतात. तेव्हा गुरुजी रम्याला सांगतात की मला दिसतं आहे की तुझं आणि पारचं लग्न होत आहे. तू पारसाठी नवरीच्या वेशामध्ये तयार झालेली आहे. हे ऐकून आता रम्याला खूप आनंद होतो. तिचे पायच जमिनीवर टेकत नसतात. वसुधा म्हणते, गुरुजी हे जर खरं झालं ना तर मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. तेवढ्यात गुरुजी जिना उतरून खाली येतात आणि नंदिनी त्यांना भेटते. तेव्हा गुरुजी तिला काही गोष्टी सांगतात आणि म्हणतात, ह्या गोष्टींपासून तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. ज्याचं आहे ते त्याला परत मिळणारच, पण मिळवण्यासाठी खूप कष्टही घ्यावे लागतील. आतापर्यंत तुम्ही अनेक परीक्षांना तोंड देत आला आहात, फक्त आता एक परीक्षा बाकी राहिली आहे आणि ही परीक्षा एकदा की तुम्ही पास झाला तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. नंदिनी म्हणते, पण गुरुजी तुम्ही असं मला कोड्यात सांगू नका, स्पष्ट सांगा. गुरुजी म्हणतात, नाही, तुमचे कोडे हे तुम्हाला सोडवायचे आहे. असं म्हणून गुरुजी निघून जातात. तर आता लग्नाच्या दिवशी काय होतं की नेमकी आरुषीला एक्झाम असल्यामुळे ती येऊ शकत नाही. तर आता काव्याची कलवरी कोण होणार? तर रम्या म्हणते, मी काव्याची कलवरी होईन. आधी तर सर्वजण नाही नाही म्हणतात, पण शेवटी रम्या खूप फोर्स करते आणि ती काव्याची कलवरी होते. इकडे आता काव्या नवरी वेशामध्ये तयार झालेली असते. रम्या काय करते, काव्याला बेशुद्ध करते आणि तिच्याच सेम शालू तीही घालते आणि लग्न मंडपात जाऊन बसते. लग्नाच्या निम्म्या विधी जवळजवळ पूर्णच होतात. आता काव्याला हळूहळू शुद्ध येत असते, पण तिला पटकन बाहेर येता येत नाही. तेवढ्यात आता पार काव्यासाठी मंगळसूत्र हातात धरतो, पण त्याआधीच सर्वजण म्हणतात की काव्या तू तुझा चेहरा दाखव. तर ती म्हणते, नाही, मी असं व्रत धरलं होतं की जोपर्यंत आमचं लग्न होत नाही ना तोपर्यंत मी पार्थला माझा चेहरा दाखवणार नाही. असं म्हणल्यावरती बाकीचे फोर्स करत नाही. पार्थ तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकणार तेव्हा कसंबसं करून काव्या लग्न मंडपात पोचलेली असते. आता पुढील भागामध्ये नक्की काय होईल जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.